नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. काळी बाहुली, लिंबू, सुया आणि सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत भानामतीचा प्रकार. नाशिक मधील अशोक खरात या भोंदूबाबा प्रकरण महाराष्ट्रात गाजत असताना सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत भानामतीचा प्रकार उघड झाला आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या वड्डी गावामध्ये हा धक्कादायक प्रकारामुळे परिसरात भीतीदायक वातावरण पसरलं आहे. मिरज तालुक्यातल्या वड्डी गावामध्ये लोकनियुक्त सरपंचने राजीनामा दिल्याने सरपंच पदासाठी पोटनिवडणूक पार पडत आहे. यामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाकडून राजू वजीर निवडणूक लढवत आहेत. प्रचाराचा धडाका उडालेला असताना वजीर यांचा फोटो एका काळ्या कपड्यात ठेवून काळी बाहुली, लिंबू, केळी, हळद कुंकू लावून हे सर्व साहित्य रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मिरज तालुक्यातल्या वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक होणार आहे. सरपंच पदासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून राजू वजीर निवडणूक रिंगणात आहेत. परदेशात शिक्षण घेतलेल्या यशोधरा महेंद्रसिंह शिंदे या 21 वर्षीय तरुणीने वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विजय मिळवला होता. ही निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण धक्कादायक म्हणजे या निवडणुकीत विजयासाठी काळी जादू म्हणजे भानामतीचा प्रकार समोर आला आहे. सांगलीतील या भानामती घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधकांनी सरपंचपदाचे उमेदवार राजू वजीर यांचा फोटोसोबत भानामती प्रयोग केल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की वजीर यांच्या फोटोसोबत काळी बाहुली, केळी, लिंबू, हळदी कुंकू, लिंबाला सुया टोचून एका कपड्यावर ठेवण्यात आल्या होत्या. गावातील या भानामतीचा प्रकार माजी उपसरपंच कल्लाप्पा नाईक यांना कळवला. त्यानंतर वजीर यांच्या समर्थकांनी हे सर्व साहित्य पेट्रोलने जाळून टाकलं, अशी माहिती कल्लाप्पा नाईक यांनी दिली आहे. वजीर यांचा विजय निश्चित असताना विरोधकांनी घाबरून हे कृत्य केल्याचा आरोप वजीर यांच्या समर्थकांनी केला आहे. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सांगली अध्यक्ष राहुल थोरात या घटनेचा निषेध केला आहे. भानामतीसारखे केले जाणारे प्रकार हे केवळ अंधश्रद्धा आहेत. असे प्रकार करून ते समोरच्या व्यक्तीला घाबरवण्यासाठी करतात. राहुल थोरात यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा कोणत्याही भानामतीच्या प्रकाराला घाबरून जाऊ नये असं सांगितलं आहे. तर पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा कायद्याअंतर्गत व आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.